शेती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण या मोसंबी बागेविषयी, या मोसंबीच्या झाडाविषयी आपण सांगणार आहे. तर आज हे मोसंबीचं झाड आपण घरावर लावलं आहे. हे ज्यावेळेस आपण लावलं त्यावेळेस आपलं लक्ष नाही, एकूण लक्ष जास्त दिलं नाही, त्यामुळे काय झालं, इथं लावताना आपलं थोडं जरा इथं नियोजन चुकलं. लावलं बरोबर, पण कटिंग करते वेळेस नियोजन चुकलं. आपण जे इथं कट केलं तर इथं 2च फांद्या आल्यात, 1 आणि 2. आपला हा 1-3चा फॉर्म्युला ठेवला नाही, त्यामुळं काय झालं, इथं 2 झाल्या, झाड एका बाजूलाच हे झालं, व्यवस्थित हे झालं. आता इथं 2 फांद्या झाल्या, त्या 2 फांद्यावर आपण 2 वर 3 ठेवा पाहिजे होत्या. आता इथं 3, आपण 2 वर किती झाल्या, 4 फांद्या झाल्या एकूण. येत्या एकूण दुसऱ्या 2, दुसऱ्या याच्यावर 1 2 3 4 4 झाल्या. म्हणजे इथं पण चुकीच्या पद्धतीने कटिंग नाही झाली, चुकीच्या पद्धतीने झालं. त्यामुळे हे झाड, आणि या झाडामध्ये बघता तुम्ही, आता याच्यात सूर्यप्रकाश अजिबात येत सुद्धा नाही, सूर्यप्रकाशाला हा गॅपच नाही. मग अशा पद्धतीने झाड हे कटिंग ज्यावेळेस होत नाही, सूर्यप्रकाश येत नाही, मग त्यावेळेस कुठेही फांद्या वाढतात. ह्या फांद्या, आता ह्या फांद्या हे बघता तुम्ही, आता हे वॉटर शेड, आता हे 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 बघा, हे हे यामध्ये उत्पन्न नाही होणार. आता हे जे मोसंबीचं आपण बघतोय, हे पूर्ण वॉटर शेड आहेत. हे वॉटर शेडमध्ये काय होते, हे झाडाची ग्रोथ तर होती, पण उत्पन्न वाढत नाही. झाडाची जी सगळी एनर्जी आहे या फांद्यामध्ये जाते. तर आपल्याला काय करायचं, ह्या फांद्या, आता ही फांदी इथून कट करावं लागेल, इथून कट करावं लागेल. म्हणजे आपल्याला झाडाची वाढ पण झाली नाही पाहिजे, झाड पण आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि उत्पन्न पण वाढवायचं. त्यासाठी अशी इथून कट करावं लागेल. हे वॉटर शेड आहेत, ही वॉटर शेड फक्त झाडाची एनर्जी घेतात, त्यामुळे वॉटर शेड सगळे काढावं लागेल आणि झाड व्यवस्थित गोलाकार काटावं लागेल. आता ही मोसंबी लागली बघा, हे मोसंबी लागली, हे धुऱ्यावरलं झाड लावलं आपण प्रायोगिक तत्व, ते मोसंबी लागली. आता मोसंबी उत्पन्न तर लागायला, पण उत्पन्न एवढं खास येईन. आता मोसंबी जवळ हे असे, मग हे रोग, आता याच्यावर हे रोग हे पडलाय बघा, बारीक बारीक टिपके. मग हे फवारणी हे नाही, कटिंग नाही, काय नाही, त्याच्या अभावी मग ह्या अशा मोसंब्या लागायल्यात. आता ह्या मोसंब्या काय, ही मोसंबी मोसंबी आपल्याला याच्यावर जमणार नाही, जे आपण जे मार्केटिंग करतो किंवा विकतो. बागायत ज्यावेळेस आपण ही विक्री काढणार किंवा काय, अशा झाडाला अशा मोसंब्या आल्या, तर ते विकलं तर त्या फळाची मागणी जास्त राहणार नाही, आणि ते फळ वाढणार पण नाही, आणि एकदम व्यवस्थित राहणार नाही. कारण की एक्सपोर्ट माल तयार करायचा असलं तर आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते, फवारणी हे ते सर्व व्यवस्थित करावं लागतं. हे झाडाची दाटण झाली. आता इथे त्याच्या बाजूलाच लगेच जांबाचं झाड लावलं, तर हे चुकीच्या पद्धतीने लावल्या गेले. हे जांबाचं झाड आहे, याची पण कटिंग, म्हणजे अशा कटिंगचं 90% आपण कटिंग न केल्यामुळे, आपल्याला याचं नॉलेज नसल्यामुळे आपण हे असे झाडं वाढतात. आता या झाडाची आपण हे बघा, काय कुठल्या पद्धतीने वाढलं, घरच्या माणसाला पूर्वीच्या याची कटिंगची प्रॉपर नॉलेजच नाही. आता हे वाढलं, हे याला जांभू येणार नाही. हे प्रॉपरली इथं कटिंग आपण 1-3चा फॉर्म्युला आपण इथं, हे बघा, इथं 1-3चा फॉर्म्युला लागला नाही. इथं आपलं झालाय फॉर्म्युला तर लावला आहे, पण किती लावला, 1-2चा, म्हणजे इथं 2 झाल्या. आता इथं 2च्या जागी आपल्याला काय पाहिजे होतं, खाली 1 फुटाचं पण नाही, इथं आपल्याला 2 ते 2.5, म्हणजे इथून करायची होती आपल्याला कटिंग. आपल्याला कटिंग इथं करायची होती. हे जे आहे ना, हे काढलं, आता जरी काढली तरी ही खांटी चालते, कारण की हा इथं काढली, हे 3 आले बरोबर. या 3 कांट्या ठेवून आपण या 3 वर इथं कटिंग केली, इथं केली, तर इथून आपल्याला 2 फांट्या घ्यायच्या, म्हणजे 3-2चा फॉर्म्युला होईल. ही जे वाढलं आता हे पूर्ण काढावं लागेल, कारण की झाडाचं ही नुसती वाढ व्हावी, पण फळधारणा होणार नाही. या अशा पद्धतीने हे झाडाची ही कटिंग व्यवस्थित करावं लागते. घरच्या माणसाला प्रॉपर नॉलेज पाहिजे. नॉलेज असलं तर हे सर्व बाग करता येत नाही, तर म्हणजे असं झाडं तर खूप लावले पण उत्पन्न होणार नाही. मग त्यामध्ये आपलं कमर्शियल उत्पन्न वाढणार नाही. घरी खाण्यासाठी ठीक आहे, पण या अशा चुकीच्या पद्धतीने कटिंग असल्यामुळे हे शेतकऱ्यांना यावर लक्ष द्यावं लागते, आणि प्रॉपर नॉलेजनंच काम करावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण हा ब्लॉग इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.